आता पाहूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणासाठी 13 ऑक्टोबरला सोडत 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितींचा समावेश, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। नवी मुंबई विमानतळावर 6 ऑक्टोबरला आगरी कोळी समाजाचा धडक मोर्चा, विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप, मोर्चात 3 लाख भूमिपुत्र सहभागी होणार। बोरिवलीत आरटीओकडून विनापरवाना तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षांवर कारवाई, बुधवारी दिवसभरात 26 वाहन चालकांवर कारवाई करून 54,000 रुपयांचा दंड ठोठावला। 25 लाखांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीकडून अटक, ठाण्याच्या घंटाळी परिसरात बिल्डरला सहकार्य करण्यासाठी मागितली होती लाच। डोंबिवलीत जास्त परताव्याचा आमिष दाखवत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली 100हून अधिक गुंतवणूकदारांना गंडा, गुंतवणूकदारांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक, 4घांना पोलिसांकडून अटक। पुण्यात आमदारांच्या विकास निधीवर लक्ष ठेवण्यासाठी आता ई-समर्थ ऑनलाईन प्रणाली, जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी किरण इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात ही प्रणाली लागू। पुण्यात उन्हाच्या चटक्यानं ऑक्टोबर हिटची चाहूल, ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दापोडीत सर्वाधिक 33°C कमाल तापमानाची नोंद, इतर ठिकाणी 29 ते 32°C तापमानाची नोंद। पुण्यात आतापर्यंत 9,431 वाहनांची नोंद झाली असून त्यात 814 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश। जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्यानं 4 चाकी वाहन खरेदीची संख्या वाढली।